नमस्कार. सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. रिक्षा चोरी करणारा परजिल्ह्यातील चोरटा रिक्षासह ताब्यात. रिक्षा चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी अटक करत सुमारे 50,000 रुपये किमतीची रिक्षा जप्त केली. महेश रमेश यादव वय वर्ष 40 सध्या राहणार रामकृष्ण परमहंस सोसायटी डी मार्टच्या पाठीमागे सांगली, मूळ राहणार साई रेसिडेन्सी सांगावकर मळा शिंगणापूर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 8 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. महेश यादव याच्याकडे चोरीची रिक्षा असून तो ती विक्रीसाठी घेऊन कनुभाई देसाई कॉर्नर सांगली ते टिंबर एरिया सांगली रोडवरील तथागत भगवान गौतम बुद्ध प्रवेशद्वाराजवळ थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचून आरोपीला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलं. त्याच्याकडे असलेल्या MH10 के 3176 क्रमांकाच्या रिक्षाबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपीने कबूल केला की 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास लाकडाच्या वखार परिसर खनबाग सांगली येथून सदर रिक्षा चोरी केली होती. ही रिक्षा विक्री करण्यासाठी तो सांगलीत आला असल्याचंही त्यानं सांगितलं. त्यानंतर रिक्षाचा सविस्तर पंचनामा करण्यात आला. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.